बघा, गुड मॉर्निंग स्टुडंट. टुडेच आपण बघणार आहोत गोनाडोट्रोपिन हार्मोन. मग बघा, एक्झॅक्टली गोनाडोट्रोपिन हार्मोन जो आहे, देअर इज अ presence of follicle stimulating hormone, that is a FSH, then luteinizing hormone LH, त्यांना इन शॉर्टमध्ये जे बोललं जातं LH. देन नेक्स्ट आहे जो इंटरस्टियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दॅट इज अ ICSH. मग बघा, जो पण गोनाडोट्रोपिन हार्मोन आहे, दॅट इज अ फर्स्ट इज अ follicle stimulating hormone. Follicle stimulating hormone, it stimulate growth of ovarian follicles in the female. जो पण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे तो काय करतो, स्टिम्युलेट करतो ग्रोथ हार्मोनला इन अ ओव्हेरियन फॉलिकल्स. आणि हा जो हार्मोन असतो तो इन फिमेल्समध्ये जो असतो तो ओव्हेरियन फॉलिकल्समध्ये काय करतो, स्टिम्युलेट करतो. आणि इन मेल्समध्ये जो आहे, इन मेल्स इट इज अ कन्सर्न विथ द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. मेल्समध्ये काय करत असतो हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दॅट इज अ डेव्हलपमेंट ऑफ अ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेकंड जो आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, दॅट इज अ LH. जो पण ल्युटिनायझिंग हार्मोन जो आहे इन फिमेल्समध्ये बघा, इन फिमेल्स द ल्युटिनायझिंग हार्मोन हेल्प्स इन अ ओव्हुलेशन. जो पण ल्युटिनायझिंग हार्मोन जो असतो तो कशासाठी हेल्प करतो, ओव्हुलेशनसाठी. डिस्चार्ज ऑफ ओव्हम फ्रॉम अ गॅनाफियन फॉलिकल. मग बघा, जो पण ल्युटिनायझिंग हार्मोन जो आहे इन फिमेल्समध्ये, दॅट इज तो काय हेल्प करतो कशासाठी, ओव्हुलेशनसाठी. आणि डिस्चार्ज ऑफ ओव्हम फ्रॉम ग्रेफियन फॉलिकल. आणि FSH जो आहे, FSH and LH आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हेरियन to produce estrogen, while LH induces the rupture follicle to develop into corpus luteum and for production of progesterone. बघा, हा जो FSH आणि LH हार्मोन आहे, FSH इज अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH जो आहे आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हेरीज. जो पण FSH आणि LH हा जो हार्मोन आहे तो काय करतात, काय वर्क आहे त्यांचा, दे आर रिस्पॉन्सिबल आहे स्टिम्युलेशन ऑफ ओव्हेरीज टू प्रोड्यूस इस्ट्रोजन, व्हाईल LH इंड्यूस द रप्चर फॉलिकल टू डेव्हलपमेंट इन अ कॉर्पस ल्युटियम अँड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. LH जो आहे तो काय करतो, रप्चर करतो फॉलिकल्सला आणि डेव्हलपमेंट करतो कॉर्पस ल्युटियमची अँड प्रोडक्शन करतो प्रोजेस्टेरॉनची. देन C जो आहे बघा, Cमध्ये इंटरस्टियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, इंटरस्टियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे दॅट इज अ ICSH. हा जो हार्मोन आहे इन मेल्समध्ये बघा, इट स्टिम्युलेट्स द टेस्टिस टू प्रोड्यूस द अँड्रोजन कॉल्ड टेस्टिस्टेरॉन. मग बघा, जो पण इंटेस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे इन मेल्समध्ये, दॅट इज अ स्टिम्युलेट कशाला करतो तो, टेस्टिसला, आणि काय प्रोड्यूस करतो, अँड्रोजन, त्यालाच काय बोललं जातं, टेस्टिस्टेरॉन. आणि टेस्टिस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर. टेस्टिस्टेरॉन जो हार्मोन आहे दॅट इज तो काय कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर. देन बघा, न्यूरो हायपोपायसिस. जे पण न्यूरो हायपोपायसिस आहे त्यामध्ये इट इज अ डिफरन्शिएटेड इन टू 3 पार्ट्स. हा जो न्यूरो हायपोपायसिस जे आहे ते डिफरन्शिएट झालेला असतो 3 पार्ट्समध्ये. फर्स्ट इज अ पॅरस नरोसिया, त्यालाच बोललं जातं न्यूरल लोब. आणि सेकंड जो आहे त्यात इज अ इनफंडिबुलम. आणि थर्ड वन इज द मेडियन इमेन्सी. The parus nerosia acts as a storage area for the secretion of hypothalamus. जो पण पॅरस नरोसिया आहे दॅट इज ॲक्ट्स कशासाठी ॲक्ट असतो तो, स्टोरेज एरिया फॉर द सिक्रेशन ऑफ हायपोथॅलमस आणि स्टोअर्स अँड रिलीज ऑक्झिटोसिन अँड वॉसोप्रेसिन. मग बघा, हा जो पॅरस नरोसो जो आहे दॅट इज तो काय ॲक्ट होतो, स्टोरेज एरिया म्हणून ॲक्ट होतो आणि तो कशाचं सिक्रेशन करतो, हायपोथॅलमसमध्ये सिक्रेशन करतो आणि काय स्टोअर करून ठेवतो, जो रिलीज करतो स्टोरेजचं वर्क करतो आणि तो रिलीजिंग वर्क करतो ऑक्झिटोसिन आणि वॅसोप्रेसिन जो हार्मोन आहे तर याला रिलीजिंगचं वर्क करतो. मग बघा, एक्झॅक्टली आपण बघणार आहोत ऑक्झिटोसिन. बघा, इन दिस स्लाइड जे आहे पॅरस इंटरमिडियाचं इन्फॉर्मेशन दिली. व्हॉट इज द पॅरस इंटरमिडिया, इट इज अ पुअरली डेव्हलप आहे इन ह्युमन बिंग्स. पॅरस इंटरमिडिया जो आहे तो ह्युमन बिंग्समध्ये एकदम पुअरली डेव्हलप झालेला आहे. इट सिक्रेट्स मेलेनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन.
हा जो पॅरस इंटरमीडिया जो आहे तो काय सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, दॅट इज अ MSH. आणि इन सम लोअर व्हर्टिब्रेट्समध्ये पण तो प्रेझेंट असतो. आणि लोअर व्हर्टिब्रेट्समध्ये पण तो काय सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. देन बघा MSH स्टिम्युलेट द डिप्रेशन ऑफ मेलेनिन and granules in a melanocyte which is responsible for skin pigmentation. हा जो MSH आहे, MSH is a melanocyte stimulating hormone आणि इथे स्टिम्युलेट द डिप्रेशन ऑफ मेलेनिन, दॅट इज द काय वर्क त्यांचं, मेलेनिन डिप्रेशन and the granules in a melanocyte which is responsible for skin pigmentation. हा जो melanocyte stimulating hormone आहे त्याचं वर्क आहे, इट इज responsible for skin pigmentation. नेक्स्ट आपण बघणार आहे न्यूरोहायपोपायसिस और पोस्टेरियर लोब. मग बघा एक्झॅक्टली न्यूरोहायपोपायसिस अँड इज पोस्टेरियर लोब काय, इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट इज पॅरस नरोसिया, त्यालाच बोललं जातं न्यूरल लोब. देन इनफंडिबुलम, दॅट इज अ हायपोफिशियल स्टॉक अँड मीडियन इन्मिन्सिस. The pars neurosia acts as a storage area for neurohormones secreted by hypothalamus. जो पण पॅरस नरोसिया आहे हा काय ॲक्ट होतो, स्टोरेज एरिया म्हणून ॲक्ट होतो आणि फॉर न्यूरोहॉर्मोन्स सिक्रेटेड बाय हायपोथॅलमस. जो पण न्यूरोहॉर्मोन्स आहे तो काय सिक्रेट करतो, हायपोथॅलमस सिक्रेट करतो आणि त्याचं वर्क काय, इट स्टोअर्स अँड रिलीज ऑक्सिटोसिन अँड व्हासोप्रेसिन. जे पण न्यूरोहायपोपायसिस अँड पोस्टेरियर लोब आहे दॅट इज द त्यामध्ये काय प्रेझेंट आहे, पॅरस नरोसिया जो आहे त्यालाच बोललं जातं न्यूरल लोब आणि दॅट इज द स्टोरेज एरिया म्हणून ते वर्क करतात. ही काय एक स्टोरेज एरिया आहे आणि हा न्यूरो हार्मोन सिक्रेट होतं दॅट इज द हायपोथॅलमस आणि स्टोअर अँड रिलीज ऑक्सिटोसिन अँड व्हासोप्रेसिन. मग आपण हार्मोन्स बघणार आहोत. पॅरस नरोसिया जे पण आहे तर पॅरस नरोसिया एक ॲक्ट होतं स्टोरेज एरिया म्हणून आणि सिक्रेशन होतं हायपोथॅलमसमध्ये आणि हे जे स्टोरेज आहे तर त्यामध्ये काय रिलीज होतो, ऑक्सिटोसिन अँड व्हासोप्रेसिन्स हार्मोन सिक्रेट्स होतात. तर आपण एक्झॅक्टली हे हार्मोन्स इन डिटेलमध्ये बघणार आहोत, हार्मोन्स ऑफ पॅरस नरोसिया. बघा ऑक्सिटोसिन फर्स्ट आपण बघणार आहे. ऑक्सिटोसिन इज इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्टुरेशन. मग बघा ऑक्सिटोसिन जो आहे दॅट इज स्टिम्युलेट करतो कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्टुरेशन आणि इट ऑल्सो स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेमरी ग्लँड्स टू इनिशिएट इंजेक्शन ऑर रिलीज ऑफ मिल्क. मग बघा ऑक्सिटोसिन जो हार्मोन्स आहे इट स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्टुरेशन. कधी स्टिम्युलेट करतो तो, युटेरसला ड्युरिंग पार्टुरेशनच्या पिरियडमध्ये तो काय करत असतो, स्टिम्युलेट करत असतो, कॉन्ट्रॅक्शन करत असतो युटेरसला. इट ऑल्सो स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेमरी ग्लँड्स. तो काय स्टिम्युलेट करत असतो, कॉन्ट्रॅक्शन करत असतो मेमरी ग्लँड्स टू इनिशिएट इंजेक्शन ऑर रिलीज ऑफ मिल्क. ऑक्सिटोसिन इज अ milk releasing hormone. It also stimulate contraction of mammary glands to initiate injection or release of milk, so is called birth hormone. हा जो ऑक्सिटोसिन आहे तर याला काय बोललं जातं, बर्थ हार्मोन और मिल्क इंजेक्टिंग हार्मोन. ऑक्सिटोसिनला काय बोललं जातं, ऑक्सिटोसिनला काय बोललं जातं, इट इज कॉल्ड ॲज अ बर्थ हार्मोन और मिल्क इंजेक्टिंग हार्मोन. बघा ऑक्सिटोसिन काय करतो, स्टिम्युलेट करतो युटेरसला ड्युरिंग पार्टुरेशन पिरियडमध्ये आणि इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेमरी ग्लँड टू इनिशिएट इंजेक्शन और रिलीज ऑफ मिल्क. आणि ऑक्सिटोसिनला काय बोललं जातं, बर्थ हार्मोन और मिल्क इंजेक्टिंग हार्मोन. नेक्स्ट बघा अँटीडायरेटिक हार्मोन. अँटीडायरेटिक हार्मोन जो आहे EDH दॅट इज अ व्हासोप्रेसिन. मग बघा अँटीडायरेटिक हार्मोन व्हासोप्रेसिन इज अ स्टिम्युलेट द reabsorption of water in a distal convoluted tubule and collected ducts of uriniferous tubule of the kidney. मग बघा हा जो अँटीडायरेटिक हार्मोन जो आहे हा काय करतो, स्टिम्युलेट करतो reabsorption of water in the distal convoluted tubule आणि कलेक्टिंग डक्ट्स जे असतात दॅट इज द युरिनिफेरस ट्यूब्यूल्स ऑफ द किडनी and it decreases loss of water by reducing the urine quantity. मग बघा हा जो अँटीडायरेटिक हार्मोन आहे इट इज अ डिक्रीज, त्यामुळे जेव्हा स्टिम्युलेशन होतं किंवा रिॲब्सॉर्प्शन होतं वॉटरचं त्यावेळेस तिथे काय होतं, डिक्रीज होतं लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी.
and it increases blood pressure by causing vasocontraction. ज्यावेळेस तिथं काय होतं, स्टिम्युलेशन होतं, रिॲब्सॉर्प्शन होतं वॉटरचं इन अ डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये आणि कलेक्टिंग डक्ट्समध्ये युरिनोफरस ट्यूब्यूल्स ऑफ द किडनी. दॅट टाईम काय होतं, डिक्रीज होतं लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी आणि तिथं इन्क्रीज होतं ब्लड प्रेशर बाय कॉझिंग वॉसा कॉन्ट्रॅक्शन. बघा डिफिशियन्सी ऑफ EDH, ज्यावेळेस अँटीडायरेटिक हार्मोनची डिफिशियन्सी होती त्यावेळेस बघा डिफिशियन्सी ऑफ EDH रिड्युसेस वॉटर रिॲब्सॉर्प्शन अँड इन्क्रीजेस युरिन आउटपुट. डिफिशियन्सी होती EDHची त्यावेळेस काय होतं, वॉटर रिड्यूस होतं आणि रिॲब्सॉर्प्शन अँड इन्क्रीज होतं युरिन आउटपुट. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबेटस इन्सिपिडाइज अँड नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. मग बघा जेव्हा डिफिशियन्सी होती EDHची त्यावेळेस काय होतं, डायबिटीस इन्सिपिसाइड्स आणि नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. मग बघा ज्यावेळेस एक्सेसिव्ह मिच्युरेशन्स कॉजेस होतं त्यावेळेस एक्सेसिव्ह थ्रेस्ट होतं. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ पॉलिडिस्पिसिया, त्यावेळेस त्याला बोललं जातं. तर दॅट इज अ अँटीडायरेटिक हार्मोन. बघा इन दॅट डायग्राममध्ये पॅसिव्ह डिफ्युजन, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन, सिक्रिशन दिलेलं आहे. बघा इथं अँटीडायरेटिक हार्मोनमध्ये जेव्हा स्टिम्युलेशन होतं, रिॲब्सॉर्प्शन होतं वॉटरचं इन डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्समध्ये बघा त्या टायमिंगला काय होत आलेलं तिथं कलेक्टिंग डक्ट्समध्ये युरिनोफरस ट्यूब्यूल ऑफ द किडनी. तर हे सगळं स्ट्रक्चरमध्ये तिथं दाखवलेलं बघा इन दॅट डायग्राम. आणि इट डिक्रीजेस लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी and that it is a increase blood pressure by causing vasocontraction. तर ह्या डायग्राम्समध्ये ते दिलं आहे बघा, आउटर मिडूला दिलं आहे, कॉर्टेक्स दिलेलं आहे, Na+Cl चे आयन्स कुठं आहे मायग्रेट झालेले आहे आणि जे पण अमायनो ॲसिड, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स जे आहे बघा, तर दॅट इज अ डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स आहे ते काय करतात कलेक्टिंग डस्टमध्ये युरिनोफॉरस ट्यूब्यूल्स चं तिथं कलेक्शन दाखवलेलं आहे बघा. तर ह्या डायग्रामला चांगलं ऑब्झर्व करा. आपण नेक्स्ट बघणार आहोत पिन्नल ग्लँड. व्हॉट इज द पिन्नल ग्लँड? द पिन्नल ग्लँड इज अ गिवन ऑफ फ्रॉम द रूट ऑफ डायन्सेफलम अँड इज लोकेटेड बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फिअर्स. जी पण पिन्नल ग्लँड आहे इज अ गिवन ऑफ फॉर्म ऑफ द रूट ऑफ डायन्सेफलॉन्स अँड लोकेटेड कुठे ती बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फिअर. अँड द पिन्नल ग्लँड इज अ सेन्सिटिव्ह टू द बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट and it secretes a hormone called melatonin. कोणता हार्मोन सिक्रेट्स करते ती? मेलाटोनिन, ऑल्सो नोन ॲज अ स्लीप हार्मोन. त्याला काय बोललं जातं? स्लीप हार्मोन. पिन्नल ग्लँड जी आहे द पिन्नल ग्लँड इज गिवन ऑफ फ्रॉम द रूट ऑफ डायन्सेफलॉन अँड इट इज लोकेटेड बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फिअर. दोन सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये ती असती. अँड द पिन्नल ग्लँड इज अ सेन्सिटिव्ह टू द बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट्स. आणि काय सिक्रेट्स करते? हा कोणता हार्मोन सिक्रेट्स करते? मेलाटोनिन. आणि ऑल्सो नोन ॲज अ स्लीप हार्मोन. त्यालाच काय बोलतात? स्लीप हार्मोन. मेलाटोनिन इज अ डिराईव्ह फ्रॉम ट्रिप्टोफॅन अँड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. बघा जो पण मेलाटोनिन जो हार्मोन आहे तो कशापासून डिराईव्ह झालेला आहे? ट्रिप्टोफॅन जो अमायनो ॲसिड आहे त्यापासून तो डिराईव्ह झालेला आहे आणि त्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे? दॅट इज अ रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. 24 हवर्सचं जे ड्युरनल रिदमिक पिरियड असतो ऑफ आवर बॉडी, तर ते जे रेग्युलेशन असतं बायोलॉजिकल क्लॉकचं, तर ते रोल कोण करत असतं? ह्यो जो मेलाटोनिन हार्मोन आहे तो करत असतो बघा. आणि इट हेल्प्स इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम. तो दॅट इज ऑल्सो वर्क इन द मेंटेनिंग द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वॉक सायकल अँड ऑल्सो इन्फ्लुएन्स बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. बघा याचा जो मेलाटोनिन हार्मोन आहे दॅट इज अ हेल्प इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम. तो काय करत असतं? मेंटेनिंग करत असतं नॉर्मल रिदम्सला. अँड स्लीप वॉक सायकल अँड ऑल्सो इन्फ्लुएन्स बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल्स. बघा पिन्नल ग्लँड जे आहे तर पिन्नल ग्लँडची जे स्ट्रक्चर दिलं आहे दॅट इज कुठे प्रेझेंट आहे बघा पिन्नल ग्लँड. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ मेलाटोनिन स्लीप हार्मोन अँड त्यामध्ये काय प्रेझेंट आहे? ब्रेन्समध्ये कॉर्पस कॉलोसुलम, थॅलमस, हायपोथॅलमस, पिट्युटरी ग्लँड, ब्रेन स्टीम आणि देअर इज अ प्रेझेन्स ऑफ पिन्नल ग्लँड. बघा तिथं मेलाटोनिन स्लीप हार्मोन हा पिन्नल ग्लँड्समध्ये प्रेझेंट असतो अँड दॅट इज अ वर्क इज अ त्याचं वर्क आहे प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक.
It is also help in maintaining the normal rhythm of sleep walk cycle and also influence body temperature, metabolism and reproductive cycle.